नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंचाच्या आत्महत्येनंतर राज्यभरातील कला केंद्र चांगलेच चर्चेत आलेत. धाराशिव जिल्ह्यात पोलिसांनी तब्बल 5 कला केंद्रांवर मध्यरात्री धाड टाकत अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आणलेत. या कारवाईनंतर जिल्हाभरात खळबळ माजली असून कला केंद्र चालकांचे धाबे चांगलेच दणाणलेत. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील गोविंद बर्गे या माजी उपसरपंचाने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. हा सरपंच कला केंद्रामधील एका मुलीच्या प्रेमात अडकला होता. गोविंद बर्गे यांना दुरावा सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर वादग्रस्त तुळजाई लोकनाट्य कला केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्ती किरण पुजार यांनी कायमस्वरूपी रद्द केल्यानंतर धाराशिव पोलीस सजग झाले. शुक्रवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धाराशिव जिल्ह्यातील 5 कला केंद्रांवर धाड टाकली. यामध्ये धाराशिव तालुक्यातील अळणी येथील साई आणि पिंजरा या कला केंद्रांवर, तर चोराखळी पाटी येथील गौरी, कालिका आणि महाकालिका या कला केंद्रांवर छापे टाकण्यात आले. याआधी याच चोराखळीतील महाकाली कला केंद्रात महिन्याभरापूर्वी गोळीबाराची घटना देखील घडली होती आणि त्यानंतर हे कला केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आलंय. नियमानुसार कलाकारांसाठी स्टेजवर नृत्याची व्यवस्था करणं बंधनकारक असताना या ठिकाणी बंद खोलीत रात्री उशिरापर्यंत नृत्य सुरू असल्याचे समोर आलंय. तसेच नियमांना डावलून रात्री उशिरापर्यंत ही कला केंद्र सुरू असल्याची चर्चा आहे. या बेकायदेशीर प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 188 तसेच नवीन भारतीय न्याय संहिता कलम 223 अंतर्गत गुन्हे दाखल केले असून पुढील चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर कला केंद्राचे धाबे चांगलेच दणाणले असून त्यांच्यामध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय.